नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना। तर भावा बहिणींना हो का आता जेवण फिवण केलंय मस्त पैकी मी, आणि आता राजूचं ह्यांचं जेवण चाललंय हो का, ह्यांचं चाललंय। मी फुगली बाय ढेकणावानी। माझं काय झालं माहितीये का भावा बहिणींनो, मी सकाळी येताना काही जेवण केलं नव्हतं, त्याच्यामुळे मी आहे ना गडबडीत निघाली होती। नाही तर गडबडीत निघाली होती आणि त्याच्यामुळे मी काही जेवण केलं नव्हतं सकाळी येताना, फक्त एक वडापाव खाल्ला होता आणि वडापाव खाऊनच आली। यांची चालल्या जेवण। आणि विषय माझे भाऊ बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं नाही, आज माझा वाढदिवस आहे 25 मार्च। आज माझं 33 पूर्ण झालंय। ऐका रो, ऐका सगळ्यांनी ऐका, ऐका थांबा। हो इजा चमकाय लागल्यात, हो इकडे इजा चमकते ते बर का। आज माझं 33 वर्ष पूर्ण होऊन मला 34वं वर्ष लागणार आहे बर का। तर मी आता 34वं वर्ष चालू होईल माझं भाऊ बहिणींनो। आज माझा वाढदिवस आहे, तुम्हाला कुणालाच माहिती नाही आणि कुणी शुभेच्छा पण दिल्या नाही। तर मला फेसबुक वरनं लय शुभेच्छा आल्या, त्या फेसबुक वरनं मला लय शुभेच्छा आल्यात भाऊ बहिणीनं। पण इकडं काय मी युट्यूबला सांगितलं नव्हतं ना, त्याच्यामुळे मला काही युट्यूबला शुभेच्छा आल्या नाहीत। पण योगीनं माझ्यासाठी गिफ्ट बी आणलंय आणि केक पण आणलाय, तिने ड्रेस बी आणलाय मला। कुठे गेला हे मायरू, माझ गिफ्ट घेऊन ये दाखवायला। मायरू माय गिफ्ट घेऊन ये। अगं बयान गिफ्ट नको होय, गिफ्ट घेणार की तुला मी कवा उद्या तुझ्या म्हणण्यानुसार ते पाहिजे मला काय घेऊ भावा बहिणीनं हिच्याकडे गिफ्ट? उचटाचा शँडल घे, म्हणजे माझ्या वजनाने शँडलची तुला गिफ्ट देणार की होय। उचटाचा शँडल घेते इथे उचटाचा जा, म्हणजे माझ्या वजनाने शँडल जमिनीत खुसला पाहिजे। काय म्हणली? ती तू म्हणाल ती देणार मी तुला। ड्रेस घे मला भारी। हा चालतंय, उद्याच्याला घेते की का पॅन्ट सदरा घेऊ बरं? घेते म्हणल्यावर देणार माहिती आहे बघू ना आता उद्या कळलं। होय मायरू आण ग, तुमटीने आणलंय ती गिफ्ट दाखवा। साधा 500-600 रुपयाचा। मला एक चप्पल आणि ड्रेस घे, ड्रेस बर का। एक चांगला उस्ताचा शँडल आणि हे घे ड्रेस। इजा चमकते ते बाबा, इजा चमकते। मला काय होतं माहितीये का, भीती निर्माण होती, भीती। चैत पाऊस हा येतो। आता महादेवाची यात्रा आली ना, तर केक फ्रीज मध्ये ठेवलाय। कसला केक आणलाय का? तर केक कापायचा भाऊ बहिणीनो। माझ्या जीवनातला ही पहिलाच वाढदिवस मी साजरा करते असं समजायचं, कारण की योगीने केक आणलाय म्हणून। योगीन लय मोठं मन केलंय भाऊ बहिणीनं माझ्यासाठी। कसं काय होय मायरा? मला नाही विचारलं होय मी जेवली की जेवली ना। मी कोंबडीच्या टांगड्या आणायला लावल्या होत्या, कोणी मला दिल्याच नाही। ते कोंबडीच्या टांगड्या आण म्हणलं होतं योगीला, योगीने असं मग आपल्याला ही वाटलं होतं र, खाव्या वाटलं। तर ही वाडूळ म्हणत होती 2-3 दिवस, उद्या चालली 2-3 दिवस असं। हा लिहून घेणार तवा येणार होय। आई जेव्हा लिहून घेईन दत्तक पत्र तेव्हा घेऊन जाईल। काय म्हणायचं तुला? हा, आणि पोरग ओळखणार सुद्धा नाही तुला, आणि तू सुद्धा ओळखणार नाही पोराला। एवढं बी लिहून देते मी, कळलं का? लिहून दे फक्त दत्तक पत्र मला। नाही जर तुझ्या पोराची जिंदगी बदलली, चांगल्या नोकरीला मोठ्या साहेबाच्या लावला, तर तिथून मोर। होय भावा बहिणींनी, बरोबर का नाही?
आणि तुझ्यापाशी राहून त्यांचं ती काही साळा फेळा शिकणार नाही. मी एवढं बी सांगते. तो अंगठा येणार म्हणतो आहे का? सही नाही आली तरी अंगठा तुझी फिंगरप्रिंट उमटते ना मग. केक बघा कसला आहे. केक बघू द्या. अयो वांग्याचं कालवण, चपाती, वालाची शेंग, बेसनाची पोळी. ही आजी आहे, आईची आई, आणि ही आईची मावशी आहे, आणि ही आईची बहीण आहे, आणि ही योगी आहे आईची लेक. बैंगनची भाजी. नाही एक दोन तरी जास्त खात जाय ना. फक्त मला 2-3 घास. मला झोपायचं नाही. झोपायचं कसं जा का तिकडे तुझ्या लाडाच्या आत्याकडे पळ की. नाही मला आल्यापासून ही करतेस खाऊ टाकाव. काय म्हणते आई किती तर भाऊ बहिणीनं वाढदिवस कसा साजरा करायचा ती तर दाखवूच साजरा केल्यावर. कारण की मग केक ठेवलाय फ्रीज मध्ये. मला आलाय उठायचा कटाळा. गाडी चालवून इरबळ दमली. हा आता मी इरबळ दमली प्रवासाने. एक तर माझं खांद शिरचोकाप आहे. खांद दुखते तर तिथून मी गाडी चालवत आली. दुखलंय मग दुखतंय माझं. ही ढिबरी ना तिच्या हाताखाली 4 माणसं ठेवायचे. मी इथं झोपणार आहे हो ह्या गार हवेला. अरे माझ्याकडे आहे ना तुला सांगते माझ्या उशाला एक होका असला आहे आणि वरतीत असला आहे. खाया घ्यायला थोडा नॉर्मल घट करायला पाहिजे. अगं सगळ्यात आवडतं माझं वांग आहे. वांग्यासाठी जीवाचं रान करीन पण वांग खाईन असं आहे माझं. माहितीये का? हा पण मी माझं वांग कसलं असतं. माझ्या वांग्याचं कालवण खाताना वय राजू लाजून ध्यान येत असेल. आपण त्याला करून घालायची मी वांगण भात लग्नाच्या आधी. होय अगं तू चाबरी पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून असाच आहे रेंदा. आई की पहिल्यापासून असंच पाहिजे. नुसतं आयतं खायला कामचोर. कोण काय चांगलं करते? अगं तू ती करत असल चांगलं पण लग्नाच्या आधी आहे ना माझ्या कुंड सगळं करून घ्यायची ना. आई तर खायला यायची ना. आता बी तशीच आहे. हे चाबरे गप हवा घातला तुला चांगली दगडाने टिचली पाहिजे. हा पावशेरच आणायचो. अरे जेवला का? इथं पाणी एकात आणाय गेला होता बघा पोरगा.
कुठनं आणायचं ती पाणी? तू सांगितलं का चार वाजता? होय? अगं बाटली द्या. मला पण तर भाऊ बहिणीनं तुमच्या पूनमताईचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा द्या. 33 पूर्ण होऊन 34 लागणार आहे. आता मी निम्मी म्हातारी झालेली हाय आणि निम्म्या म्हातारापणात मी आता वाढदिवस साजरा करणार हाय. मी केस पिकल्यात माझी, पण मी सकाळी मेहंदी लावलेली हाय. म्हातारी दिसावा नाही म्हणून. हा अरे उपाशी नाही झोपाव. मीच म्हणलं 2 घास खा, चांगलं असतं. उपाशी नाही झोपायचं असतं. गार असेल थंड. आता पेपर होतील की वर्षातून लागतात सुट्ट्या. तर चला करते मग सगळ्यांना बाय बाय. वाढदिवस साजरा करताना दाखवेन केक फेक. योगी तर्फे वाढदिवस साजरा होणार आहे भाऊ बहिणींनो माझा. जन्म झाल्यास पहिल्यांदा वाढदिवस साजरा होणार आहे. हा पहिलाच म्हणायचं माझ्यासाठी पहिलाच आहे वाढदिवस.